सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल असे हे रसरशीत रसमलाई करणार आहोत. इथे मी 2 लिटर म्हशीचं दूध घेतले. ते वेगवेगळं आपण तापवून घ्यायचे. हे दूध मी पनीर करण्यासाठी ठेवले आणि हे रबडीसाठी. तर रबडीच्या दुधाला अशी एकदम घट्टसर अशी साई आलेली तुम्ही पाहू शकता आणि ती छान अशी मोडून घ्यायची आहे. आपल्याला रबडीची छान अशी दूध आटवून घ्यायचे. दूध आटवल्यामुळे रबडीची टेस्ट वाढते. तर आपण दूध फोडण्यासाठी इथे मी 1 लिंबू पिळून घेतलाय. त्यात पाणी टाकायचे. चमच्याने मिक्स करून घेऊन त्याने आपण दूध फोडून घ्यायचे, म्हणजे पनीर आपलं तयार होतं. ते जे पनीरसाठी दूध ठेवलं होतं वेगळं ते तापलेलं आहे. एका साईडनी थोडं थोडं करत हे जो लिंबाचा रस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि एका हाताने आपण जो चमचा आहे त्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर आणि दूध वेगवेगळं होतं. हे पहा, पनीर चांगलं आपलं तयार झालेलं आहे. पनीरमधनं जे पाणी होतं ते वेगळं झालेलं आहे. आता एका चाळणीत मी कपडा ठेवला आहे आणि त्यात हे सर्व गाळून घ्यायचे. आता हे पनीर जे आहे ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्यातला जो लिंबाचा रस आहे, लिंबाचा जो आंबटपणा आहे तो निघून गेला पाहिजे. नाहीतर आपल्या रसमलाईला ह्या लिंबाचा वास येऊ शकतो किंवा आंबट लागू शकते. तर मी 2-3 पाण्याने स्वच्छ असं हे पनीर धुवून घेतले. आता ते घट्ट असं बांधून पिळून घ्यायचे. घट्ट असं आपण ते पिळून घेऊ सर्व रुमालाच्या साहाय्याने. जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढायचं आहे. ह्यात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. किंवा तुम्ही विकतचं पनीरही आणून अशी रसमलाई बनवू शकता. तर तिथे मी एक चाळण घेतली आहे आणि चाळणीत हे पनीर ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावर एक आपण प्लेट ठेवूया आणि प्लेटवर जड असं त्याच्यावर वस्तू ठेवायची, जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. इथे तोपर्यंत आपण आता रबडीची तयारी करून घेऊया. तिथे पाहू शकता दूध आपलं आटलेलं आहे. जास्तही दूध आटवून नाही घ्यायचं, नाहीतर जे आपण गोळे बनवणार आहोत रबडीचे टाकण्यासाठी, तर ते पूर्ण दूध त्यात शोषून जातं. त्याच्यामुळे थोडंसं आपली रबडी पातळसरच राहिली पाहिजे. ह्यात मी चवीनुसार साखर घालून घ्यायची आणि ड्रायफ्रूट्स टाकलेत. इथे मी बदामाचे तुकडे आणि पिस्ते टाकलेले आहेत. तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता. ही रसमलाईची रबडी ती जास्त गोड म्हणजे चांगली लागत नाही, त्याच्यामुळे तुम्ही चवीनुसार साखर घालू शकता. तिथे मी अगदी 1 वाटीला कमी अशी साखर वापरलेली आहे आणि साखर ही घालून हलवून घ्यायची रबडी, म्हणजे साखर आपली वितळली जाईल. आपल्याकडे जर केशर असेल तर केशराचेही आपण 2-3 काड्या घालू शकतो. केशराने रबडीला चांगला असा कलर येतो. आता इथे आपली रबडी तयार आहे. रबडी आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून ती थंड करायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण जे पनीर बांधून ठेवलं होतं ते पाहूया त्यातलं पाणी निघालंय का नाही. जास्त वेळही ठेवायचं नाही, कारण की खूप कोरडं पडलं तर आपले जे रसगुल्ले आहेत जे बॉल ते तयार होत नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अजूनही पाणी आहे ह्याच्यामध्ये. ते मी पिळून घेतले सर्व. आता हे पनीर एका ताटात काढून आपल्या जो हाताचा तळवा आहे त्याने एक 5 ते 10 मिनटं चांगलं मळून घ्यायचे. जेवढं आपण मळायला त्याचं प्रोसेस करू तेवढे आपले हे जे रसगुल्ले ते छान होतात. कुठेही त्याला क्रॅक जात नाही आणि पाण्यात आपण जेव्हा ते टाकतो साखरेच्या पाण्यात तर ते फुटतही नाहीत. एक 5 ते 10 मिनटानंतर छान असं ते मळून झाले, पाहू शकता एकजीव झाले ते सर्व पनीर.
ते इथे आपण एक त्याचा गोळा बनवून पाहूयात की कुठं क्रॅक जातोय का. नाही तर आपण परत एक 5 ते 10 मिनटं ते मळून घेणार आहोत. तिथे पाहू शकता क्रॅक जाते ते. तिथे मी थोडंसं पाण्याचा अंश आहे त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स केले. तर पूर्णपणे पनीरमधलं पाणी निघून गेलं तर कॉर्नफ्लॉवरची गरज पडत नाही. कॉर्नफ्लॉवर टाकून मी परत एक 5 ते 10 मिनटं एकजीव होईपर्यंत मळून घेते. आता आपण इथे परत पाहूयात बॉल करून की तो कुठं क्रॅक जातोय का. व्यवस्थित असा तो झाला पाहिजे. इथे पाहू शकता अजिबात क्रॅक गेलेला नाही. त्यामुळे आपलं हे जे मळून व्यवस्थित पनीर झालेलं आहे. त्यात हे गोळे बनवण्याच्या अगोदर आपण एका पातेल्यात मी अंदाजानुसार पाणी घेतले. अर्ध पातेलं हे पाणी घेतले. अर्धी वाटी साखर घातली. हे छान आता उकळी फुटून द्यायची आहे. म्हणजे आपण जे पनीरचे बॉल करणार आहोत ह्या पाण्यात आपण ते सोडायचे. तुम्हाला जर जास्त म्हणजे रसगुल्ले बनवायचे असेल तर तुम्ही जास्त साखरही टाकू शकता. तर इथे सर्व बॉल माझे तयार झालेत. आपलं पाणी उकळलेलं आहे. तर अगोदर मी एक बॉल टाकून बघते तो ह्या पाण्यात विरघळतोय का, व्यवस्थित झालाय का. त्यानंतर मी बाकीचे सोडते. तर पाहू शकता कुठेही तो विरघळलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे आपले पनीरचे बॉल एकदम व्यवस्थित झालेले आहेत. या प्रकारे आपण सर्व आता घालून घेऊयात. हे घालताना आपली जे गॅसची फ्लेम आहे ते फुलच ठेवायची. म्हणजे हे बॉल कुठेही असे हे होत नाहीत, फुटत नाहीत. आता ह्याची साईज आपण पाहू शकता डबल होते. त्यामुळे इथे पाणी मी जास्त घेतलेलं आहे. एकदम डबल. तुम्ही पाहू शकता किती मोठे झालेत ते फुलून. एक 15 ते 20 मिनटं चांगले या पाण्यात आपण हे उकळून द्यायचेत. पाहू शकता एकही बॉल कुठेही क्रॅक गेलेला नाही किंवा तो फुटलेला नाही आहे. एक 15-20 मिनटं छान अशी उकळी फुटून द्यायची. तर इथं आपले रसगुल्ले तयार आहेत पाहू शकता. आता हे आपण असेच ह्या पाण्यात ठेवायचे गार करायला. कुठेही बर्फाचं पाणी वापरायचं नाही आणि कुठेही त्याची साईज कमी होत नाही, अशीच्या अशी राहते. असंच आपण हे थंड करून घेऊयात. आता थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी साईजला 30 साईज राहिलेली आहे आणि एकदम रसरशीत हे पनीरचे गोळे तयार झालेले तुम्ही पाहू शकता. रसगुल्ले अगदी साईज जी फुलली होती तीच राहिलेली आहे. इथं आपली रबडीही तयार झालेली आहे, थंड झालेली आहे. आता हे जे बॉल आहेत सर्व आपण ह्या रबडीमध्ये घालून घ्यायचे आणि ही रबडी छान अशी सेट करायची आहे फ्रीजमध्ये आणि मग खाण्यासाठी तयार आहे. तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही मस्त अशी ही रबडी तयार करा. अगदी घरच्या घरी कमी साहित्यात ही रबडी तयार होते आणि खूप छान लागते, अगदी हॉटेल स्टाईल. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.